नवी मुंबई के एपीएमसी बाजार में कोकण हापुस आम का सीजन अब अंतिम दौर में पहुंच गया है। रत्नागिरी और रायगढ़ से आवक घटने लगी है, जबकि जुन्नर और गुजरात के आमों ने बाजार में अपनी मौजूदगी बढ़ा दी है। नवी मुंबई के एपीएमसी फल बाजार में कोकण हापुस आम का सीजन अब खत्म होने की कगार पर है। व्यापारियों के मुताबिक रत्नागिरी और रायगढ़ से आने वाले हापुस आम की आवक तेजी से कम हुई है और अगले 2 से 3 दिनों में ये पूरी तरह बंद हो सकती है। इस बीच बाजार में जुन्नर और गुजरात के आमों की नई खेप पहुंचने लगी है। जुन्नर तालुका के कालेगांव से किसान रविंद्र पानसरे ने इस सीजन का पहला माल मुंबई भेजा है। व्यापारियों का कहना है कि जुन्नर के आम जून मध्य तक बाजार में उपलब्ध रहेंगे। फिलहाल इन आमों को ग्राहक का अच्छा प्रतिसाद मिल रहा है और कीमतें 600 से 700 रुपए प्रति दर्जन तक पहुंच गई है। वहीं गुजरात के आम 60 से 80 रुपए प्रति किलो बिक रहे हैं। आता सध्या बघा 2026चा जो आंब्याचा हंगाम जो आहे तो आता देवगडचे आंबे जवळजवळ आता संपल्यात जमा आहेत. आता रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा या 2 जिल्ह्यातनच फक्त आता आंब्याची आवक चालू आहे. ती सुद्धा इथे 1-2-3 दिवसामध्ये संपणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आता आजपासून मार्केटमध्ये जुन्नरचे आंबे चालू झाले. तुम्हाला ते मी दाखवतो. हे आता जुन्नर ह्या भागातनं आंब्याची आवक आता चालू झालेली आहे आणि आता हा जो आंबा आहे हा आंब्याच्या आजच मूर्त झालेला आहे. जुन्नर मधनं काले गावातून रवींद्र पानसरे म्हणून या शेतकऱ्याने हे आंबे सध्या मुंबईला विक्रीला पाठवलेले आहे आणि आता 15 ते 20 जून पर्यंत या आंब्याची आवक आता मार्केटमध्ये चालू राहणार आहे. आणि मग आता सध्या गुजरातचा पण आंबा चालू झालेला आहे. जिथे जर तुम्ही बघाल तर गुजरातचे आंबे सुद्धा यायला चालू झाले. तर आता इथून पुढे जून एंडपर्यंत जुन्नर आणि गुजरात ह्या भागातनं आंबे तुम्हाला मार्केटमधनं आता खायला मिळतात. जुन्नरचा आंब्याचा जो रेट आहे तो 600 ते 700 रुपये डझन ह्या भावानं आज तो आंबा मार्केटमध्ये विकला गेलेला आहे. गुजरातचे जे आंबे आहेत ते सुद्धा 70 रुपये किलो, 60 रुपये किलो, 80 रुपये किलो या भावानं सध्या आज त्याचा बाजारभाव ओपन झालेला आहे. आता एकदा हे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातले आंबे संपले का ग्राहक वर्ग हे आंबे मार्केटमध्ये घेऊन विकायला सुरुवात करतात.